हॅलो मैत्रिणींनो, नमस्कार. मी भाग्यश्री पाटील आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मी जे काही बॉडी मेजरमेंट घेतलेलं होतं तर सेम त्या पद्धतीने आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग बघितलं. पण आणि या व्हिडिओ अपलोड केल्यानंतर मला बऱ्याच जणांच्या अशासुद्धा कमेंट आल्या की ताई कटोरी ब्लाऊजचं कटिंग दाखवा. तर बघा, आज आपण सेम ह्याच मापानुसार कटोरी ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं हे बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक ब्लाऊज कटिंग करण्याची मेथड कशी आहे आणि तुम्हाला जे काही मी चार्ट्स शेअर केलेले आहेत ते आपण प्रत्येक ब्लाऊजमध्ये कशी यूज करू शकतो ही तुम्हाला आयडिया येईल. तर मैत्रिणींनो, आपण आधी कटिंग करून बघूयात फोर्टक्स ब्लाऊज, प्रिन्सेस कट ब्लाऊज, कटोरी ब्लाऊज, 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज आणि त्यानंतर कुठल्या कुठल्या ब्लाऊजमध्ये आपल्याला कसे चेंजेस करायचे आहेत. जर का तुमचं एकदाचं लक्षात आलं तर तुम्ही मला न विचारता तुमचे ब्लाऊज ही कटिंग आणि स्टिचिंग करू शकता. तर मैत्रिणींनो, सगळ्यात आधी आपल्याला हे बघून घ्यायचं आहे की आपण पहिला जो ब्लाऊज कट केला प्रिन्सेस कट, त्याच्यात आपण फ्रंट नेक हा स्ट्रेट व्ही नेक घेतला होता आणि बॅक नेक आपण हा व्ही लिप नेक असे म्हणतात. त्यानंतर रेडी शोल्डर पट्टी होती 3.25 इंच म्हणजे 0.75. त्यानंतर आजची आपली रेडी शोल्डर पट्टी आहे 2 इंच. त्यानंतर आपला बॅक नेक आहे स्क्वेअर नेक म्हणजे चौकोन गळा आणि फ्रंट नेक पुढचा गळा आहे आपला राऊंड नेक गोल गळा. तर बघा, मी याच्यात चेंजेस का केले जेणेकरून तुम्हाला जर का काही कन्फ्युजन असेल. आता बघा, इथं मी 3.25 इंच शोल्डर पट्टी घेतली, त्यानंतर गळ्याचे शेपसुद्धा वेगळे वेगळे घेतले. आता आपण याच्यात वेगळं घेतलं जेणेकरून तुम्हाला कुठला चार्ट्स कसा यूज करायचा आणि त्यानंतर तुम्हाला जे काही येणारे डाऊट्स आहेत ते तुमचे आपोआप व्हिडिओ बघितल्यावरच क्लिअर होतील. तर मैत्रिणींनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये कटोरी ब्लाऊजचं कटिंग बघूयात आणि जर का तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही मला फोटो शेअर करू शकतात माझ्या इंस्टाग्राम आय डीला. सेम ह्याच नावाने माझी इंस्टाग्राम आय डी आहे. तर तुम्ही नक्की मला तिथं DM करा. तिथं तुम्ही मला फोटो व्हिडिओ शेअर करून तुम्हाला जे काही पडलेले प्रश्न असतील ते तुम्ही विचारू शकतात. तर चला, आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करून घेऊयात. सेम मी हेच माझं बॉडी मेजरमेंट आहे आणि त्याच मापावरून मी तुम्हाला सगळे ब्लाऊज दाखवणार आहे, जेणेकरून आपण नंतर स्टिच करून मी तुम्हाला घालूनसुद्धा दाखवेल. तर बघा, मला एकच मापाने का दाखवते जेणेकरून तुम्हाला प्रत्येक मेथडही समजेल. पॅटर्न आपण वेगवेगळे घेऊ पण माप आपण एकच घेऊ. तर एक माप जरी घेतलं तरी तुम्हाला सगळे मापांचे डाऊट तुम्हाला क्लिअर होणार आहेत की कुठल्या मापामध्ये कसे चेंजेस करायचे. लक्षपूर्वक व्हिडिओ बघा मैत्रिणींनो, स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा. तर चला, आता आपण व्हिडिओला सुरुवात करून घेऊयात. तर सगळ्यात आधी माझं शोल्डर आहे 14.5 इंच, 14.5 इंच. त्याचा निम्मा आपल्याला टाकून घ्यायचं आहे. त्याचं निम्मं केलं तर आपल्याला मिळेल 7.25 इंच. तर बघू शकता 7.25 इंचावरती मी एक मार्किंग करते. जिथून आपण शोल्डरचं मार्किंग करतो तिथून 1 इंचावरती आपल्याला खाली असं स्ट्रेट मार्क करून घ्यायचं आहे. आता जिथून आपण शोल्डरचं मार्किंग केलं तिथून 1 इंचावरती एक स्ट्रेट मार्किंग करून घ्यायचं. इथं मार्किंग करून झाल्यानंतर आपल्याला गळ्याच्या साईडने 2.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे. हे जे 1 इंच मार्किंग आहे हे 1 इंच मार्क आणि हे 2.5 इंच मार्क, हे तुमचं दोघं प्रत्येक मापांसाठी सेम असेल, याच्यात कुठलेही चेंजेस होणार नाही. तर बघा, त्यानंतर मी अशी एक क्रॉसलाईन ड्रॉ केली. तर सेम आपल्याला अशाच पद्धतीने क्रॉस मार्किंग करून घ्यायचं आहे. तुम्हाला हीच मेथड फॉलो करून घ्यायची. त्यानंतर आता आपल्याला मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर मुंड्याचं मार्किंगसाठी आपल्याकडे चार्ट आहे. तो चार्ट मी तुम्हाला जे काही चार्ट्स दिलेले आहेत त्याचे तुम्ही प्रिंट काढू शकता किंवा त्याचे तुम्ही घरीसुद्धा तयार करून घेऊ शकता, जेणेकरून तुमचं परत तुम्हाला मोबाईलमध्ये बघावं लागेल. तुमच्यासमोर असतील तर तुम्हाला आणखी सोपं जाईल. तर बघा, मुंडासाठी आपला फॉर्म्युला असेल. आता आपल्याला मुंडा फॉर्म्युला म्हणजे सूत्र, तर मी तुम्हाला जो मुंडाचा जो काही चार्ट दिलेला आहे, आता तुम्हाला काय करायचं, जी काही तुमची छाती असेल पहिले तुम्ही हे चेक करायचं की तुमचा गळा डीप आहे की बोटनेक आहे, पॅकनेक.
त्यानुसार तुम्ही चेस्ट बघायला सुरुवात करायची। तर आता माझा डीप नेक आहे, माझी चेस्ट आहे 30 इंच, तर माझी चेस्ट 28 ते 31च्या मध्ये येते, तर मी ही लाईन बघणार। तर आता तुम्हाला सेम ह्याच पद्धतीने बघून घ्यायचं आहे। जेव्हा तुमची चेस्ट 32 ते 41च्या मध्ये असेल तेव्हा तुम्ही ही 2 ब्लॉक बघायचे। सगळ्यात आधी चेक करायचे की तुमचा नेक डीप आहे की पॅक आहे। त्यानंतर तुमची चेस्ट जर का 42 किंवा 42च्या पुढे असेल तेव्हा तुम्हाला हे ब्लॉक बघून घ्यायचे आहेत। आता माझी चेस्ट आहे 30 इंच, तर 30 इंच माझी 28 ते 31च्या मध्ये माझी 30 इंच येणार आहे आणि त्यानंतर माझा नेकसुद्धा डीप आहे। तर मी ही जी वरची लाईन आहे ही चेक करेल। तर त्याच्यामध्ये सूत्र काय दिलेलं आहे, तर छाती डिवाइड 6 प्लस 1 पाऊण किंवा 1 इंच करणे। तर 1 इंचसुद्धा करू शकतात आणि पाऊण इंचसुद्धा करू शकतात, फारसा काही फरक पडत नाही, बॉडीनुसार हे डिपेंड आहे। तर बघा आता माझी चेस्ट आहे 30 इंच, 30ला जर का मी डिवाइड 6 केले तर माझं आन्सर येणार आहे 5 इंच आणि त्याच्यात जर का मी प्लस 1 इंच केलं तर माझं प्लस करून माझं फायनल जे काही आन्सर असेल ते येईल माझं 6 इंच। तर सेम अशाच पद्धतीने तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे। इथं प्लस किती करायचं आहे हे प्रत्येक मापासाठी वेगवेगळे मी प्लससाठी तुम्हाला सांगितलेले आहेत सूत्र। तर बघा आता जर का माझी चेस्ट 35 किंवा 36 राहिली असती तर मी इथं बघितलं असतं 32 ते 41च्या मध्ये। तर बघा 32च्या पुढे जर का माझी चेस्ट राहिली असती तर मी इथं बघितलं असतं। तर आता माझी छाती जी काही असेल ती त्यानंतर 32च्या पुढे राहिली असती तर छाती डिवाइड 6 केलं असतं, त्यानंतर प्लस मी त्याच्यात अर्धा इंच केलं असतं। तर समजा आता हे डीप नेक, आता जर का माझा इथं पॅक नेक राहिला असता तर मी काय केलं असतं, तर छाती डिवाइड 6 आणि जे काही माझं डिवाइड करून जे काही आन्सर आलं असतं, जसं की आता 5 इंच, छाती 30 इंचला डिवाइड 6 केलं तर 5 इंच उत्तर येतं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये 1.5 किंवा 1.25 इंच मी ॲड केलं असतं। जसं की आता छाती डिवाइड 6 केलं तर 5 आलं, त्याच्या 5मध्ये जर का मी 1.5 इंच प्लस केले तर 6.5 इंच माझं मुंडा असेल। अशा प्रकारे तुम्हाला ठरवून घ्यायचं आहे। आता इथंच जर का तुमचा फ्रंट नेक डीप असेल, तुमचा पुढचा गळा हा डीप असेल तेव्हा तुम्हाला हा फॉर्म्युला वापरायचा आणि जेव्हा तुमचा मागचा गळा जर का पॅकनेक असेल तर तुम्ही हा फॉर्म्युला वापरायचा। समजा तुमचे जर का दोघं नेक डीप असतील तर तुम्हाला फक्त हाच फॉर्म्युला बघून घ्यायचा आणि तुमचे जर का मागचा आणि पुढचा नेक दोघांपैकी कुठला तरी एक नेक बोट नेक घ्यायचा असेल तुम्हाला तर तुम्ही हा फॉर्म्युला वापरायचा। तर बघा हे जे काही चार्ट्स आहेत मी तुम्हाला ऑलरेडी शेअर केलेले आहेत। तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही प्लीज जाऊन चेक करा आणि तुम्ही त्याचे स्क्रीनशॉटसुद्धा काढून घेऊ शकता। तर तुम्हाला हे चार्ट्स कसा यूज करायचा आता इथं समजलंच असेल। तर आता माझी चेस्टनुसार मी माझं मुंडा टाकून घेते। तर माझी छाती आहे 30 इंच, तर 30ला मी डिवाइड 6 केलं, त्याला डिवाइड 6 केलं तर 5 इंच आलं। 5मध्ये मी जर का 1 इंच ॲड केलं तर 6 इंच, तर माझा फायनल मुंडा असेल 6 इंच। तरी ह्या 1 इंचापासून खाली मी 6 इंचावरती एक मार्किंग करते। तुमचा मुंडा इथं काहीही येऊ शकतो, तुमच्या छातीच्या मापानुसार तुम्हाला सर्व हे व्यवस्थित चार्ट्स फॉलो करायचे आहेत, याची तुम्हाला काळजी घ्यायची जेणेकरून तुमचा ब्लाऊज हा चुकायला नको। बघा तुम्हाला जर का काही प्रश्न असतील तर तुम्ही मला नक्की विचारू शकता। तर बघा जिथं मुंड्याचं मार्किंग आलं तिथून मी एक अशी स्ट्रेट लाईन ड्रॉ केली। त्यानंतर आता आपल्याला इथं ही जी काही क्रॉस लाईन आहे ह्या क्रॉस लाईनचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे। तर बघा ह्या क्रॉस लाईनचा मी सेंटर काढला आणि या सेंटरपासूनच आपल्याला ब्लाऊजची उंची टाकून घ्यायची या सेंटरपासून। तर बघा तर माझी ब्लाऊजची उंची आहे 15.5 इंच। तर बघा 14.5 इंच उंची असेल तर त्याच्यात 1 इंच प्लस करा। 15.5 इंचावरती मी इथून एक मार्क करते। एकाच वेळेला गळ्याचं पण शोल्डर टू एपेक्स पॉईंट आणि उंचीचं पण मार्किंग आपल्याला करून घ्यायचं आहे। तर बघा तर आता शोल्डर टू एपेक्स पॉईंट आहे 10.5 इंच, त्याच्यात अर्धा इंच प्लस करायचं तर 11 इंच। आता समजा तुमचा इथं जो काही तुमचा एपेक्स पॉईंट असेल शोल्डर टू एपेक्स पॉईंट त्याच्यामध्ये तुम्हाला अर्धा इंच कंपल्सरी प्लस करायचं आहे प्रत्येक मापासाठी। तर 11 इंचावरती मी एक मार्क केलं। त्यानंतर आता माझा पुढचा गळा आहे 6.5 इंच।
तर बघा 6.5 इंच माझं इथं जी चेस्ट लाईन आहे तिथंच मार्क येणार आहे. करून झाल्यानंतर हा असेल माझा ॲपेक्स पॉईंटचं मार्किंग आणि हे असेल माझं उंचीचं मार्किंग. तर आता आपण हा फ्रंट पार्टचं आपण पॅटर्न काढतोय. तर मी इथं तुम्हाला टाकून देते फ्रंट. तर बघा हा असेल आपला फ्रंट पार्ट. त्यानंतर आता आपल्याला बघून घ्यायचं आहे की आपलं शोल्डर आपल्याला कसं डिसाईड करायचं. तर शोल्डर डिसाईड करताना मी तुम्हाला सगळ्यात आधी सांगितलेलं आहे की आपल्याला कुठले 3 मेजरमेंट्स लागतील. तर आपल्याला शोल्डर डिसाईड करून घेण्यासाठी तुमचं नेक कुठला आहे. आता माझा फ्रंट नेक आहे राऊंड नेक. माझी रेडी शोल्डर पट्टी आहे 2 इंच. त्यानंतर माझा नेक डीप आहे 6.5 इंच. तर चला आता आपल्याकडे हे जे काही चार्ट्स आहेत तर बघा हे 5 चार्ट्स आहेत. तर याच्यामध्ये रेडी शोल्डर दिलेलं आहे मी 1 किंवा 1.25 इंच. तर हा चार्ट्स आपल्याला बघायचा नाही. त्यानंतर हा जो काही दुसरा चार्ट आहे त्याच्यामध्ये आहे रेडी शोल्डर 1.5 ते 2.25 इंच. हा सुद्धा आपल्याला बघायचा नाही. त्यानंतर आता याच्यामध्ये रेडी शोल्डर आहे 2 इंच, 2.25 इंच, 2.5 इंच, 2.25 इंच. तर आता आपली रेडी शोल्डर पट्टी किती आहे 2 इंच. तर आता आपल्याला हा चार्ट्स आपण बघू शकतो. तर आता आपण हे सगळे चार्ट्स बाजूला ठेवून घेऊयात आणि त्यानंतर आता आपण हा चार्ट्स बघून घेऊया. तर आता आपण हा चार्ट्स कसा यूज करायचा हे आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलेलं आहे. आता सुद्धा बघून घेऊयात. सेम आपण असे जे 4 ब्लाऊज आपले आहेत 4 टक्स ब्लाऊज हा तुमचा असेल बेसिक क्लास आणि त्यानंतर आपण ॲडव्हान्स क्लास बघूयात ज्याच्यामध्ये बोटनेक आणि त्यानंतर एकदम ॲडव्हान्स स्टेजचा आपण बघणार आहोत. त्याच्यात असतील सगळे कॉलर ब्लाऊज आणि एकदम फॅन्सी पॅटर्नचे ब्लाऊज. तर आता आपण बेसिकमध्ये फक्त प्रिन्सेस कट, कटोरी या 4 टक्स आणि 3 पीस प्रिन्सेस कट अशा प्रकारचे 4 ब्लाऊजचे पॅटर्न बघणार आहोत. तर आपण हे चार्ट्स मी तुम्हाला प्रत्येक ब्लाऊजच्या पॅटर्नमध्ये दाखवेल. तर माझं रेडी शोल्डर होतं 2 इंच म्हणून मी हा चार्ट निवडला. त्यानंतर माझा नेक पुढचा नेक आहे आपण पुढचा भाग आपण ड्रॉ करतोय त्याच्यामुळे पुढचा जो माझा गळा आहे तो आहे माझा गोल गळा. त्यानंतर माझा गळा किती डीप आहे तर 6.5 इंच माझा गळा. तर मी 6.5 इंच जिथं कुठे माझी 6.5 इंचची लाईन आहे तिला मी बघते आणि त्यानंतर जो काही माझा राऊंड नेक आहे, जो काही माझा गळ्याचा शेप आहे त्याच्यावर मी बोट ठेवला. जेवढा काही माझा गळा डीप आहे त्याच्यावरती पण मी बोट ठेवला. तर बघा अशा प्रकारे जिथं कुठे माझी हे दोघं पॉईंट मॅच झाले, आडवा आणि उभा जिथं कुठं माझा मॅच झाला ते माझं आन्सर येईल. तर बघा -2 इंच. तर आता आपल्याला टोटल शोल्डरमधून -2 इंच करायचं आहे. तर आता माझं टोटल शोल्डर किती आहे 14.5 इंच. तर 14.5 इंचमधून मी जर का 2 इंच मायनस केले माझं शोल्डर येणार आहे ते 12.5 इंच. तर जे काही तुमचं शोल्डर असेल चार्ट बघून जे काही तुम्हाला मायनस करायला लावलेलं असेल ते तुम्ही मायनस करायचं. मायनस केल्यानंतर जे काही तुमचं आन्सर येईल त्याला तुम्ही डिवाइड 2 करायचं. आता जसं की माझं शोल्डर होतं 14.5 इंच, त्याच्यातनं मी गळ्याचा आकार बघून आणि गळा डीप किंवा रेडी शोल्डर पट्टी बघून चार्ट त्याच्यात माझं आन्सर होतं की 2 इंच तुम्ही मायनस करा. तर मी 14.5 मधून 2 इंच मायनस केलं. त्यानंतर माझं जे काही आन्सर आलेलं आहे ते आहे 12.5 इंच. तर 12.5 इंचला डिवाइड मी 2 केलं. तर माझं फायनल आन्सर जे काही असेल रेडी शोल्डर तर ते असेल माझं 6.25 इंच. तर बघा इथून मी 6.25 इंचावरती एक मार्किंग करते. तर आता तुमचं इथं गळा कुठलाही असू द्या, छातीचं मार्किंग कुठलंही असू द्या, तुमचं ब्लाऊजचं पॅटर्न कुठलंही असू द्या, शोल्डर काढण्याची मेथड आपली सेम असेल. आपल्याला शोल्डरचं मार्क कसं करायचं तर ही मेथड आपली प्रत्येक ब्लाऊजमध्ये सेम असेल. तर हे तुम्ही लक्षात घेऊन चला. तर 6.25 इंचावरती मी एक मार्क केलं. त्याचनंतर आपल्याला चेस्ट लाईनवरती सुद्धा 6.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. तर ते का ही जी काही आपली लाईन आपण ड्रॉ करू ती आपली स्ट्रेट आली पाहिजे, जेणेकरून ती लाईन आपली क्रॉस जाणार नाही याची काळजी घ्यायची. तर बघा आता मी इथे एक क्रॉस लाईन ड्रॉ केली. त्यानंतर हा जो काही ब्लाऊज आहे हा आपला डीप नेक आहे.
बोटनेक जर का जेव्हा आपला ब्लाऊज बोटनेक असतो तेव्हा आपण असंच्या असं कट करतो, पण हा ब्लाऊज आपला डीपनेक असेल तेव्हा आपल्याला इथून ही जी क्रॉस लाईन आहे हिला आता आपल्याला स्ट्रेट करून घ्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची. प्रत्येक मापासाठी सेम मेथड तुम्हाला फॉलो करायची आहे. जे काही मी मार्किंग करते सेम तुम्हाला कॉपी करून मार्किंग करायचे आहे. फक्त जिथं कुठे मी तुमच्या छातीच्या मापानुसार चेंजेस करायला सांगितलेले आहेत तर तुम्ही ते नक्की चेंजेस करा. तर आता हे आपलं मार्किंग करून झाल्यानंतर आता आपण मुंड्याचं मार्किंग करून घेऊयात, मुंडा ड्रॉ करून घेऊयात. तर जे काही ही तुमची लाईन असेल, मुंड्याची लाईन, मुंडा असेल त्याचा तुम्हाला सेंटर काढून घ्यायचा. सेंटर काढून झाल्यानंतर सेंटरच्या आतमध्ये तुम्हाला 0.25 म्हणजे अर्धा इंचापेक्षा कमी म्हणजे 1/2 इंच इतकं तुम्हाला आतमध्ये मार्किंग करायचं. त्यानंतर इथून या शोल्डरपासून तुम्हाला अशी एक क्रॉस लाईन ड्रॉ करायची. ही जी काही क्रॉस लाईन असेल हिला थोडं खाली मार्क करायचं. खाली मार्क करून झाल्यानंतर जेव्हा तुमची छाती 40च्या पुढे असेल तेव्हा तुम्हाला इथून 1 इंचावरती क्रॉस मार्क करायचं मुंड्याला आकार देण्यासाठी. आणि जेव्हा तुमची छाती 40पेक्षा कमी असेल, जेवढी पण कमी असेल 28 ते 39पर्यंत जी काही तुमची छाती असेल तेव्हा तुम्ही 1/2 इंचावरती मार्क करायचं. आणि 40 किंवा 40च्या पुढे जी काही छाती असेल तेव्हा तुम्ही इथून क्रॉस 1 इंचावरती मार्क करायचं. तर आता माझी छाती आहे 30 इंच म्हणजे 40पेक्षा कमी, तर मी 1/2 इंचावरती अशा पद्धतीने एक क्रॉस मार्क करते. क्रॉस मार्क करून झाल्यानंतर आता आपल्याला इथून छातीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. छातीचं मार्किंग करताना आपल्याला फ्रंट पार्टमध्ये 1.5 इंच लूजिंग ॲड करायचं असतं. लूजिंग तर बघा लूजिंग 1.5 प्लस प्रत्येक मापासाठी तुम्हाला लूजिंग प्लस करायचं आहे. 1.5 इंच तुमचं माप समजा आता माझी छाती आहे 30 इंच, तर मी त्याच्यामध्ये 1.5 इंच प्लस केलं तर 31.5 इंच माझी छाती आली. तिचा मी चौथा भाग काढेल. जसं की तुमची छाती जी काही असेल 40 असेल तर 40मध्ये तुम्हाला 1.5 इंच प्लस करायचं, तर तुमची छाती येईल 41. 41.50. तर मग त्यानंतर तुम्हाला त्याचा चौथा भाग काढायचा आहे. जर का तुमची छाती असेल 34 इंच तर 34 म्हणजे तुम्हाला 1.5 इंच प्लस करायचे, तर तुमची छाती झाली टोटल 35.5 इंच. 35ला तुम्हाला डिवाइड 4 करायचं आहे. चौथा भाग तुम्हाला छातीचा काढून घ्यायचा. सेम पद्धतीने तुमची छाती ही कुठलीही असू द्या, भले ऑड माप येऊ द्या, जसं की 31.5 येतं, जसं की आता माझं आलेलं आहे 32.5, 34, कुठलंही ऑड माप जरी आलं तर अशाच पद्धतीने सेम तुम्हाला मार्किंग करून घ्यायचं आहे. तर आता माझी चेस्ट आहे 30मध्ये मी 1.5 इंच ॲड करते, 31.5 झालं. 31.5ला डिवाइड 4 केल्यानंतर माझी छाती असेल 7.87. तर आता प्रत्येककडे मोबाईल आहेत किंवा मोबाईलमध्ये कॅल्क्युलेटर असतं, नाहीतर तुम्ही कॅल्क्युलेटर घेऊ शकतात. आणि समजत नसेल कोणाकोणाला तर तुम्ही डायरेक्ट मोबाईलवरती जे काही तुमची चेस्ट असेल कॅल्क्युलेटर ओपन करा आणि त्याच्यामध्ये छातीमध्ये 1.5 इंच प्लस करा आणि डिवाइड 4 करा. जे काही आन्सर येईल ते तुम्ही टाकू शकता. तर आता माझं आन्सर आलेलं आहे 7.87 म्हणजे 7.75 असतं तर 7.25 इंच. आता माझी आहे 7.87 म्हणजे 8 इंचला एक लाईन कमी. तर बघा 8 इंचला एक लाईन कमी मी एक मार्क करते. त्यानंतर पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन मी ॲड करते. तर हे 1.5 इंच शिलाई मार्जिन तुम्ही प्रत्येकाच्या वेगवेगळ्या चॉईसनुसार घेऊ शकतात. पण जर का आपण एवढं घेतलं 1.5 इंच तर खूप होतं. कस्टमरच्या डिमांडनुसार तुम्ही चेंजेस करू शकतात. त्यानंतर आता हा जो काही आर्महोल कर्व आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ऑनलाईन घेऊ शकतात. मी हे प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते, जेणेकरून तुमचा ब्लाऊजचा मुंडा हा आपला मुंड्याचं जे मार्किंग आहे ते आपल्या आकारावर डिपेंड असतं. जेणेकरून आपला मुंड्याचा आकार व्यवस्थित आला तर आपल्या आर्महोलमध्ये मुंड्यामध्ये एकसुद्धा अशी क्रीज येणार नाही. तर सेम ह्याच पद्धतीने आता आपल्याला कमरेचं मार्किंग करून घ्यायचं. तर आता माझा कमर आहे 26 इंच, तर 26चा चौथा भाग केला. त्यानंतर 6.5
आन्सर आलं 6.5 नंतर पुढे 1.5 इंचावरती मी शिलाई मार्जिनसाठी मार्किंग केलं. तर आता हे जे काही 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे याला आता आपल्याला अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचं. मी जे तुम्हाला जसं मार्किंग सांगते सेम पद्धतीने करा. तुम्हीसुद्धा पहिले न्यूजपेपरवरती ट्राय करा आणि तुमच्या घरातले जे कोणी तुमचे रिलेटिव्ज असतील त्यांचे पहिले तुम्ही ब्लाऊज ट्राय करून बघा. नक्कीच फिटिंगला सुंदर बसेल. आणि ज्यांनी कोणी राजाराणी कोचिंगचे व्हिडिओ किंवा क्लासेस घेतले असतील त्यांना तर लगेच ही मेथड समजलीच असेल की मी कुठलाही पॉईंट तुम्हाला चुकीचा सांगणार नाही. तर त्यानंतर आता इथून काय करायचं, आता माझी इथं रेडी शोल्डर पट्टी आहे 2 इंच, तर त्याच्यात मी 1 इंच प्लस करेल. तर 3 इंचावरती मी मार्क करते. जी काही इथं तुमची रेडी शोल्डर पट्टी असेल तिच्यात तुम्हाला 1 इंच प्लस करायचं. अर्धा इंच गळ्याला फिनिशिंग देण्यासाठी आणि अर्धा इंच आपलं स्लीव जोडण्यासाठी जाईल. तर सेम पद्धतीने आता माझा गळा इथून डीप आहे 6.5 इंच. तर इथून मी गळ्याचं मार्किंग केलं होतं. तर जी काही माझी चेस्ट लाईन आहे त्याच्यावरतीच माझं गळ्याचं मार्किंग आलेलं आहे 6.5 इंच. तर आता इथं तुम्हाला जी काही गळा रुंदी मिळालेली आहे 3.25 इंच, सेम तीच तुम्हाला इथं टाकून घ्यायची आहे. जी काही गळा रुंदी आपल्याला इथं मिळालेली तेवढी खाली टाकायची. त्यानंतर एक बॉक्स तयार करायचा. तर बघा अशा पद्धतीने एक बॉक्स तयार करायचा. आता मी तुम्हाला म्हटलेली होती की जेव्हा तुमचं गळ्याचं मार्किंग, तुमचा गळा डीप किती आहे, तुमची गळ्याची उंची किती आहे, तर ती गळ्याची उंचीचं मार्किंग जेव्हा तुमचं चेस्ट लाईनवरती असेल किंवा चेस्ट लाईनच्या खाली गेलेलं असेल तेव्हा तुम्हाला इथून शोल्डरमधून अर्धा इंच मायनस करायचं आहे. तर ते का, तर बघा बऱ्याचदा असं होतं की आपला गळा हा घातल्यानंतर लूज होतो. लूज झाल्यानंतर आपण काय करतो, बऱ्याचदा जे कोणी शिवलेलं असेल त्यांना आपण असे म्हणतो की शोल्डरमध्ये फक्त गळ्याच्या साईडने थोडं ब्लाऊज दाबून द्या म्हणजे की आम्हाला व्यवस्थित बसेल. तर अशा प्रकारचे प्रॉब्लेम क्रिएट व्हायला नको. त्याच्यामुळे आपण आधीच जर का मायनस केलं तर नंतर आपल्याला हा प्रॉब्लेम येणार नाही. आणि आपला ब्लाऊज जर का आपण इथं दाबून घेतला तर दाबल्यानंतर इथं पप क्रिएट होतो. आपण फक्त काय करतो, गळ्याच्या साईडने अशा प्रकारे लर वगैरे असतील त्यांच्याकडून आपण अशा पद्धतीने क्रॉस दाबून घेतो. तर इथून दाबून झाल्यानंतर तर बघा अशा पद्धतीने इथं क्रीज निर्माण होतात. तर त्यामुळे आपला ब्लाऊज हा व्यवस्थित दिसत नाही किंवा ब्लाऊजची फिनिशिंगसुद्धा खूप अशी चुकते. तर हे सगळे प्रॉब्लेम तुम्हाला क्रिएट व्हायला नको. तेव्हा तुम्हाला जेव्हा तुमचं गळ्याची उंची चेस्ट लाईनवरती असेल किंवा चेस्ट लाईनच्या खाली गेलेली असेल तेव्हा अर्धा इंच मायनस करा. अदरवाईज जर का तुमची चेस्ट लाईनच्या वरती, गळ्याची उंची तुमची चेस्ट लाईनच्या वरती आली तर तुम्हाला अर्धा इंच मायनस करायचं नाही, फक्त अर्धा इंचापेक्षा कमी म्हणजे पाव इंच इतकं मायनस करायचं. आता जर का माझं हे मार्किंग इथं छातीच्या लाईनच्या वरती आलं असतं तर मी फक्त 0.25 इतकं म्हणजे पाव इंच इतकं मायनस केलं असतं. पण आता माझं गळ्याचं मार्किंग, गळ्याची उंची चेस्ट लाईनवरती आहे म्हणून मी इथून अर्धा इंच मायनस करेन. तर डीप नेकमध्ये तुम्हाला ही मेथड फॉलो करायची आहे. प्रत्येक मापासाठी सेम, इथं कुठलेही चेंजेस होणार नाहीत. चेंजेस फक्त एवढे होतील, फक्त तुमची गळ्याची उंची ही खाली जाते तेव्हा अर्धा इंच मायनस करा. चेस्ट लाईनच्या वरती असेल तेव्हा फक्त 0.25 म्हणजे पाव इंच 1 ते 2 लाईन एवढं मायनस करा. तर मैत्रिणींनो इथपर्यंत तुमचं लक्षात आलंच असेल. त्यानंतर इथून आपल्याला गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा माझा पुढचा राऊंड नेक आहे त्याच्यामुळे मी राऊंड असा आकार दिला. तर बघा तुम्ही जर का सेम पद्धतीने ब्लाऊज कटिंग केला तर ब्लाऊज अगदीच फिटिंगला सुंदर बसेल. पण तुम्ही जर का एक जरी पॉईंट तुमचा चुकला तरी तुमचा ब्लाऊज चुकू शकतो, याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. तर आता एवढं सगळं मार्किंग झाल्यानंतर आपल्याला जी क्रॉसपट्टी असते तिचं मार्किंग करून घ्यायचं आहे. कोणी तिला क्रॉसपट्टी म्हणतं तर कोणी तिला योगपट्टी म्हणतं. तर आता त्यानंतर तुमची जी काही क्रॉसपट्टी तुम्हाला किती इंचाची घ्यायची आहे ते तुम्हाला ठरवायचं आणि त्याच्यात तुम्हाला अर्धा इंच प्लस करायचं. तर आता माझी
क्रॉसपट्टी असेल 2 इंचाची, त्याच्यात मी अर्धा इंच प्लस केलं. तर त्यानंतर मी 2.5 इंचावरती मी एक मार्क करते. सेम मार्किंग मी ही जी काही माझी फिटिंग लाईन असेल ते इथं पण करणार आहे 2.5 इंच. तर बघा इथून 2.5 इंचावरती मी एक मार्किंग केलं. तुमची जर का 3 असेल तर त्याच्यात तुम्ही अर्धा इंच प्लस करून 3.5 इंच घ्या. 1.5 असेल तर 2 इंच घ्या. अशा पद्धतीने तुम्हाला अर्धा इंच प्लस करूनच घ्यायचं आहे. तर एवढं सगळं मार्किंग करून झाल्यानंतर आता आपल्याला कटोरीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर कटोरी कशी मार्क करायची लक्षपूर्वक व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व लक्षात येईल आणि कुठल्याही प्रकारचा डाऊट तुम्हाला उरणार नाही. तर आता आपल्याला ही आपली हुक साईड असेल तर हुक पट्टीच्या साईडने कधी कधी आपल्याला हा जो खाली कमरेत आपला ब्लाऊज असतो तिथं हा ब्लाऊज असा फोल्ड होतो. तर जर का तुम्हाला असं वाटत असेल की तो ब्लाऊज फोल्ड नको व्हायला तर तुम्ही इथून अर्धा इंचावरती मार्क करून अर्धा इंच मायनस करू शकता. तर बघा अर्धा इंच तुम्ही इकडून मायनस करू शकता अशा पद्धतीने. पण हे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर का वाटत असेल की ब्लाऊज हा फोल्ड व्हायला नको तर तुम्ही अर्धा इंच इथून मायनस करा. आणि जर का तुम्हाला वाटत असेल की चालेल तर तेव्हा तुम्ही हे मायनस करायचं नाही. पण जर का तुम्हाला ब्लाऊजला अगदी प्रॉपर अशी फिनिशिंग किंवा फिटिंग पाहिजे असेल तर तुम्ही करू शकतात. तुमच्या चॉईसनुसार हे ऑप्शनल आहे. हे मी तुम्हाला असं म्हणत नाही की तुम्ही कंपल्सरी घ्याच. हे मी तुम्हाला हे का घ्यायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं. तर चला त्यानंतर आता आपल्याला फिटिंगच्या साईडला सुद्धा टक्स घ्यायचा असतो. तर तो टक्स आपल्याला का घ्यायचा असतो तर जेणेकरून आपल्या ही साईड फिटिंगमध्ये आर्महोलमध्ये किंवा आपण जेव्हा ब्लाऊज घालतो तेव्हा अशा बारीक बारीक क्रीज येतात. त्याच्यामुळे आपल्याला इथं सुद्धा एक टक्स घेऊन घ्यायचा आहे. टक्स घेताना एक काळजी घ्यायची की ब्लाऊजची उंची कमी व्हायला नको, म्हणूनच आपल्याला ऑलरेडी उंची जास्त घेऊन घ्यायची असते. मी तुम्हाला बॉडी मेजरमेंटच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बोललेली आणि याच्या आधीचा जो प्रिन्सेस कट ब्लाऊजचा व्हिडिओ बघितला त्याच्यातसुद्धा मी तुम्हाला क्लिअर केलेलं आहे. तर बघा इथपर्यंत तुम्हाला समजलंच असेल. आणि तुम्हाला जर का वाटत असेल की मला ब्लाऊजची साईड पार्टची उंची कमी नको आहे तर हा टक्ससुद्धा ऑप्शनल आहे. तुमची इच्छा असेल तर घ्या, पण माझ्या मते तर तुम्ही घ्यायलाच हवा. तर हे सगळं झाल्यानंतर आता इथून तुम्हाला 1 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे गळ्याला. तर जिथं कुठे तुमचं 1 इंचाला टेप हा मॅच होईल, टच होईल, तिथं तुम्हाला मार्किंग करायचं. प्रत्येक मापासाठी गळ्याला 1 इंचावरती एक मार्किंग करा. त्यानंतर आता इथून क्रॉस मार्क किती करायचं कटोरीसाठी तर बघा मी एक चार्ट्स आहे माझ्याकडे. तर हा चार्ट्स तुम्ही बघा आणि त्यानंतर तुम्ही सुद्धा ह्या चार्ट्सचं तुम्ही सगळ्यात आधी तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हा कसं यूज करायचं हे सुद्धा मी सांगणार आहे. तर बघा कटोरी ब्लाऊजचा जिथून मुंडा मार्क केला तिथून कटोरीसाठी क्रॉस मार्क. तर आपण मुंडा कुठून मार्क केला इथून, तर जिथून आपण मुंडा मार्क केला तिथून कटोरीसाठी क्रॉस मार्क. तर बघा जेव्हा छाती आपली 36च्या पुढे असेल तेव्हा इथून आपल्याला 2 इंचावरती क्रॉस मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि जेव्हा तुमची छाती 28 ते 35 असेल तेव्हा तुम्हाला 1.5 इंच क्रॉस मार्क करायचं आहे. तर आता माझी छाती आहे 30 इंच, तर ती 28 ते 35च्या मध्ये येते. तर मी इथून 1.5 इंचावरती एक मार्किंग करेल. तर बघा इथून हे जे काही तुम्ही क्रॉस मार्क केलेलं असेल मुंड्याला आकार देण्यासाठी तिथून 1.5 इंचावरती मी एक मार्किंग करते. तर बघा 1.5 इंचावरती मी एक मार्किंग केलं. तर हा चार्टचं जर का तुम्ही स्क्रीनशॉट काढला नसेल तर बघा परत एकदा दाखवते, नक्की काढा. हे चार्ट्स माझ्याकडे प्रिंट्स आहेत पण मी खास तुमच्यासाठी हे सर्व मी एका हे जे प्लेन पेपर आहे त्यांच्यावरती मी लिहून घेतलेले की तुम्हाला प्रत्येक गोष्ट ओरली सांगण्यापेक्षा जर का तुमच्यासमोर तुम्हाला दिसेल तर तुमचं लवकर लक्षात येईल. आणि तुमच्याकडे जर का हे चार्ट्स आले तर तुम्ही तुमच्या आयडिया लावूनसुद्धा तुम्ही ब्लाऊजचं कटिंग करू शकता. तर बघा
अशा पद्धतीने इथून क्रॉस मार्क मी 1.5 इंचावरती केलं. आता इथं माझी छाती जर का 38, 39, 40 राहिली असती 36च्या पुढे, तर मी इथून क्रॉस मार्क 2 इंच केलं असतं. तर बघा, मी स्पष्ट तुम्हाला लिहून सांगितलेलं आहे. आता त्यानंतर आता आपल्याला हा जो काही आपला ॲपेक्स पॉईंट आहे, तर आता माझा ॲपेक्स पॉईंट आहे. तर आता हे आपलं जे काही ॲपेक्स पॉईंटचं मार्किंग आपण केलेलं होतं, तर आता आपण शोल्डर टू ॲपेक्स पॉईंटचं मार्क केलं. त्यानंतर आता आपल्याला ॲपेक्स टू ॲपेक्स पॉईंटचं मार्किंग करून घ्यायचं. तर आता माझा ॲपेक्स पॉईंट होता 7 इंच. नवीन असाल तर आता ॲपेक्स टू ॲपेक्स पॉईंट काय असतं तर बॉडी मेजरमेंटच्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. तर आता जो काही तुमचा ॲपेक्स पॉईंट असेल त्याचा निम्मा टाका. तर आता माझा 7 इंच ॲपेक्स पॉईंट होता, तर मी त्याचा निम्मा 3.5 इंच टाकला. त्यानंतर तुमचा इथं जो काही असेल तो तुम्ही टाकू शकता. 8 आला तर 4 टाका, 9 आला तर 4.5 टाका. जो काही तुमचा ॲपेक्स पॉईंट आला त्याचं निम्म टाका. सेम मी ही जी काही क्रॉसपट्टी आहे हिच्यावरती पण मार्किंग केलं आणि त्यानंतर एक अशी स्ट्रेट लाईन ड्रॉ करते. जे काही आपलं ॲपेक्स टू ॲपेक्स पॉईंटचं गॅप येईल, जेवढं काही तुमचं मार्किंग येईल तेवढं सेम आपल्याला या क्रॉसपट्टीवरती टाकून घ्यायचं आहे. आता त्यानंतर इथून आपल्याला कटोरीचं मार्किंग कसं करायचं साईड फिटिंगने, तर बघा, जेव्हा तुमची छाती 28 ते 35 असेल, जेव्हा तुमची छाती 28 ते 35 असेल, तेव्हा कटोरीसाठी ॲपेक्स पॉईंट आणि साईड फिटिंगचा सेंटर घेऊन मार्क करा. तर बघा, आता माझी कटोरी काय आहे, आता माझी छातीचं मार्किंग काय आहे, तर माझी छातीची साईज काय आहे, तर माझी छातीची साईज आहे 30 इंच. तर ती 28 ते 35च्या मध्ये येते. तर 35 तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, ॲपेक्स पॉईंट आणि साईड फिटिंगचा सेंटर घेऊन मार्क करा. तर बघा कसं घेणार, ही झाली साईड फिटिंग आणि हा जो काही माझा ॲपेक्स पॉईंट आहे याचा मी सेंटर घेईल. तर बघा, अशा पद्धतीने सेंटर घेऊन मार्क करा. तर इथं मी तुम्हाला ब्लॅक स्केच पेनने दाखवते. तर बघा, जो काही साईड फिटिंगकडची जी बाजू आहे ती लाईन, तर आपल्याला ह्या लाईनपासून नाही तर ह्या लाईनपासून घ्यायचं. तर ही जी काही लाईन आहे साईड फिटिंगची, तिथून तर ॲपेक्स पॉईंटपर्यंत अशा पद्धतीने मी त्या दोघं पॉईंटचं सेंटर घेतला. तर बघा, सेम तुम्हाला हीच मेथड फॉलो करून घ्यायची आहे. जो काही तुमचा सेंटर येईल तो घ्या. नाहीतर हे केव्हा तुम्हाला करायचं आहे, तर हे तुम्हाला केव्हा करायचं, ॲपेक्स पॉईंट आणि साईड फिटिंगकडच्या बाजूचा सेंटर तुम्हाला केव्हा काढायचा आहे कटोरीसाठी मार्किंग करायला, जेव्हा तुमची छाती 28 ते 35च्या दरम्यान असेल तेव्हा. पण जर का तुमची छाती 36 किंवा 36च्या पुढे असेल, तर तेव्हा तुम्हाला काय करायचं, जेव्हा तुमची छाती 36 किंवा 36च्या पुढे जे काही प्लस असेल, तेव्हा छातीची जी काही तुमचं मार्किंग आहे त्या मार्किंगला डिवाईड 3 करून साईड फिटिंगकडून मार्क करा. तर बघा, आता माझी छाती जर का 36च्या पुढे राहिली असती, तर ही जी माझी चेस्ट लाईन आहे, हे जे एक्स्ट्रा मार्जिन आहे हे आपल्याला ॲड करायचं नाही. फक्त मार्जिन सोडूनच आपल्याला ही जी काही माझी चेस्ट लाईन आहे, ही चेस्ट लाईनचं मी डिवाईड 3 करेल. जसं आपण छातीचा चौथा भाग काढतो, तर आता माझी चेस्ट लाईन किती आहे, तर 8 इंचाला एक लाईन कमी, तर मी तिचे 3 भाग करेल. तर बघा, तर माझं आन्सर येणार आहे 2.5 इंच आणि त्यावरती एक लाईन. तर मी ही जी काही माझी साईड फिटिंगकडची बाजू आहे तिथून मी 2.5 इंच आणि एक लाईनवरती मी मार्क करेल अशा पद्धतीने. तर बघा, तुम्हालासुद्धा सेम अशाच पद्धतीने फॉलो करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला इथपर्यंत समजलंच असेल. तर आता जेव्हा तुमची चेस्ट 28 ते 35च्या मध्ये असेल, तेव्हा या फिटिंग साईडची जी लाईन आहे तिचा आणि ॲपेक्स पॉईंटचं सेंटर काढा. आणि जेव्हा केव्हा तुमची लाईन जेव्हा केव्हा तुमची छाती 36 किंवा 36च्या पुढे असेल, तेव्हा ही जी काही तुमची चेस्ट लाईन आहे याचा 3रा भाग काढा, डिवाईड त्याला 3 करा. जे काही तुमचं आन्सर येईल ते फिटिंगकडची जी बाजू आहे तिथून तुम्हाला जे काही आन्सर येईल तिथं तुम्ही मार्क करा. तर आता आपलं जे काही मार्किंग आहे ते हे आहे.
तर आपली चेस्टनुसार हे जे काही मार्किंग आलेलं आहे हे ॲपेक्स पॉईंटपर्यंत मोजून घ्यायचं. तर बघा 2 इंचला एक लाईन कमी आहे, तर सेम आपल्याला ह्या क्रॉसपट्टीवरती सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला हे जे काही मिळालेले पॉईंट आहेत, तर हा जो गड्याचा 1 इंच आणि इथून मी 1.5 इंचावरती मी मार्क केलं. तर बघा हे अशा पद्धतीने मी एक क्रॉस लाईन ड्रॉ करते. क्रॉस लाईन ड्रॉ करून झाल्यानंतर इथून आता अशा पद्धतीने एक, तर बघा इथून सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची, म्हणजे हे जे काही पॉईंट असतील ते मॅच करायचे. आणि ते पॉईंट सगळे मॅच करून झाल्यानंतर इथून आपल्याला कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा, तर तुम्ही बघू शकता कटोरीचा शेप अशा पद्धतीने तयार करून घ्यायचा. तर तुम्ही व्हिडिओ एकदा नाही तर परत परत बघा. तुम्ही म्हणाल एकदा बघितलं आणि लक्षात आलं, तर असं नाही होत. मी सुद्धा शिकताना एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, पण चौथ्यांदा तरी आपल्याला जमणार आहे. एवढा स्वतःवर विश्वास आपल्याला हवा. तुमचा जर का स्वतःवर विश्वास तेवढा असेल तर तुम्ही कुठलंही असं अशक्य नाही. आणि ज्यांना कोणाला खरंच अगदी मनापासून शिकायची इच्छा असते तर ते प्रत्येक कुठून ना कुठून तरी शिकून घेण्याचा प्रयत्न करतात. आणि तुम्हीसुद्धा अगदी फ्रीमध्ये जर का तुम्हाला एवढं सगळं मिळत असेल तर तुम्हाला फक्त थोडे प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. तर बघा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि परत परत ट्राय करा. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, चौथ्यांदा तुम्हाला जमणार आहे. हा एवढा विश्वास तुम्हाला घेऊन चालायचं. तर मैत्रिणींनो, इथपर्यंत जर का समजलं असेल तर आता इथून आपल्याला काय करायचं, ही जी क्रॉस लाईन आहे इथून आपल्याला 1.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे. ते मार्किंग करून झाल्यानंतर हे प्रत्येक मापासाठी 1.5 इंच सेम असेल. आणि इथून आता आपल्याला ही जी काही आपली क्रॉसपट्टी आहे त्या क्रॉसपट्टीला आकार देऊन घ्यायचा. तर बघा, इथपर्यंत समजलंच असेल. जेव्हा आपण याचं कटिंग करू तेव्हा तुम्हाला अजूनच त्याचा शेप दिसेल. माझ्याकडे प्लेन पेपर तर आता अवेलेबल नाही, त्याच्यामुळे मी न्यूजपेपरच वापरत आहे. पण जेव्हा माझ्याकडे प्लेन पेपर असतील तेव्हा आपण पेपरवरती सुद्धा बघून घेऊयात. तर बघा, समजून घ्या. आणि त्या तुम्हाला पण दिसत असेल एवढं मला वाटतं, कारण मी खूप डार्क अशा पद्धतीने मार्किंग करून घेते तुम्हाला दिसण्यासाठी. आणि तुम्ही जर का स्किप न करता स्टेप बाय स्टेप बघत गेला तर तुम्हाला नक्कीच कळेल. तर आता इथपर्यंत आपलं झालेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला इथून मुंड्यातला जो काही टक्स आहे, तुम्ही जर का प्रिन्सेस कट ब्लाऊजचा व्हिडिओ बघितलेला असेल मी कसं कटिंग केलं, तर आपला मुंड्यातला टक्स प्रत्येक ब्लाऊजमध्ये असणार आहे. तर हा मुंड्यातला टक्स आपला प्रत्येक ब्लाऊजमध्ये असेल. तो बोटनेक असू द्या, तो कॉलर असू द्या, तो कुठलाही ब्लाऊज असू द्या, प्रत्येक ब्लाऊजमध्ये आपण मुंड्यातला टक्स घेणार आहोत. तो प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये सुद्धा मी घेतलेला आहे. याचा आधीचा व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही नक्की जाऊन बघू शकतात. आणि तो टक्स कसा घ्यायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, हा टक्स आपण का घेतो, तर हा टक्स आपण बघा, आपण जेव्हा ब्लाऊज घालतो त्यानंतर आपल्या ब्लाऊजला इथं एकदम असं पप तयार होतो, फुगा पडतात किंवा चुण्या येतात. तर ती कारणे काय आहेत, आपण इथून मुंड्यातनं मायनस करत नाही, टक्स मायनस करत नाही. त्याच्यामुळे आपल्याला इथं पूर्ण असं गोळा होतो ब्लाऊज आणि क्रीज पडतात. तर तुम्ही नक्की ट्राय करा अशा पद्धतीने. तर चला आता आपण मुंड्यात टक्स घेऊन कसं घ्यायचं ते बघून घेऊयात. तर बघा, सगळ्यात आधी आपल्याला हा जो काही मी तुम्हाला चार्ट दिलेला आहे तर याचा तुम्ही नक्की स्क्रीनशॉट काढा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक ब्लाऊजमध्ये खूप उपयोगी पडणार आहे. हा चार्ट तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला काहीच समजणार नाही. तर बघा, आता मुंडा टक्स, तर मी इथं छातीसुद्धा तुम्हाला दिलेली आहे आणि इथं मुंडा टक्स किती घ्यायचं ते सांगितलेलं आहे. तर बघा, आता चेस्ट जर का तुमची 28 ते 35 असेल तेव्हा तुम्ही 1.5 इंच टक्स घ्या. जेव्हा तुमची छाती 36 ते 45 असेल तेव्हा तुम्ही 1.5 इंचाचा टक्स घ्या. आणि जेव्हा तुमची छाती 46च्या पुढे जेवढी काही असेल तेव्हा तुम्ही 1.25 इंचाचा टक्स घ्या. तर आता माझी छाती आहे 30, तर 30 माझी 28 ते 35च्या मध्ये येणार आहे, त्याच्यामुळे मी 1.25 इंचाचा टक्स घेईल.
तर आता आपल्याला इथं टक्स कसा घ्यायचा, तर बघा जिथं 1.25 इंच मी छातीच्या लाईनवरती टेप ठेवेल आणि त्याला मी अशा पद्धतीने स्ट्रेट घेऊन जिथं कुठं माझा मुंड्याला 1.25 इंच मॅच होईल तिथं मी एक मार्किंग करेल. समजा आता इथं माझी चेस्टनुसार माझा जर का 1.5 इंचाचा टक्स घेतला तर बघा 1.5 इंचावरती मी छातीवरती टेप ठेवेल छातीच्या लाईनवरती आणि तिथून मी मुंड्याला टेप मॅच करेल आणि तिथं मी मार्किंग करेल. समजा माझी चेस्ट 46च्या पुढे आहे तर इथं टक्स मी किती दिलेला आहे, 2.25 इंच. तर मी 2.25 इंचावरती चेस्ट लाईनवरती टेप ठेवणार आणि त्यानंतर मी अशा पद्धतीने टेप हा सरळ घेणार आणि जिथं कुठं माझा मुंड्याला टेप हा मॅच झाला, टच झाला 2.25 इंचाला, तिथं मी एक मार्किंग करणार. तर आता आपला मुंड्यातला टक्स आहे 1.25 इंच. तर आता इथं 1.25 इंचावरती मी एक मार्किंग केलं. तर बघा दिसत नसेल तर ब्लॅक पेनने दाखवते. मार्किंग केलं त्यानंतर हा जो काही माझा 1.25 इंच हा आहे त्याला मी फोल्ड केला. फोल्ड केल्यानंतर त्याला आपल्याला अशा पद्धतीने जिथं कुठं फोल्ड आहे तिथं मार्किंग करा आणि बघा जे काही मार्किंग आहे ते ह्या मुंड्याच्या मार्किंगवर ठेवा आणि वरच्या शोल्डरच्या बाजूने एक मार्क करा. अशा पद्धतीने एक मार्क इकडे आणि एक मार्क इकडे 1.25 इंचावरती असं करू शकतात. तर बघा तुम्हाला इथपर्यंत समजलंच असेल. जो काही आपला टक्स घ्यायचा असेल त्याला आपण मुंड्याला मॅच करायचं. त्यानंतर जेवढा काय आपला टक्स असेल त्याचं निम्म करून ह्या पॉईंटपासून निम्म इकडे आणि निम्म इकडे असा टोटल 1.25 इंचाचा जो काही टक्स होता तो मी घेतला. इथं तुमचा जेवढा काही टक्स असेल त्याच्या निम्मा करून तुम्हाला ह्या पॉईंटपासून दोघं साईडला निम्म मार्किंग करून घ्यायचं आहे. ते मार्किंग करून झाल्यानंतर ह्या ॲपेक्स पॉईंटपासून आपल्याला एक टक्स घ्यायचा असतो. तर बघा सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं, ही जी काही आपला जो सेंटरमधला जो पॉईंट आहे हा पॉईंट आणि ॲपेक्स पॉईंटला एक अशी स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची. दोघं पॉईंट हे असे मॅच करून घ्यायचे. हे दोघं पॉईंट मॅच करून झाल्यानंतर आता या ज्या चार्टमध्ये मी तुम्हाला ॲपेक्स पॉईंट टक्स दिलेला आहे. तर बघा आता हा जो काही टक्स आहे आपल्याला इथं नाही जोडायचा. तर इथून आपल्याला काहीतरी असं अंतर ठेवावं लागेल. तर तो ॲपेक्स पॉईंटपासून आपल्याला हा जो काही टक्स आहे हा आपल्याला किती घ्यायचा, तर बघा जी काही तुमची छाती असेल छातीनुसार तुम्ही टक्स घ्या. आता माझी छाती आहे 28 इंच तर 28 ते 35च्या दरम्यान येते. तर मी 2 इंचाचा टक्स घेईल. त्यानंतर जे काही तुमची चेस्ट असेल चेस्टनुसार तुम्ही हा टक्स घ्या. जी काही तुमची छाती असेल त्यानुसार तुम्हाला टक्स घेऊन घ्यायचा आहे. तर बघा आता माझी चेस्ट आहे 30 इंच तर मी 2 इंचचा टक्स घेईल. तर इथून मी हा जो काही ॲपेक्स पॉईंट आहे ह्या ॲपेक्स पॉईंटपासून मी 2 इंचावरती ही जी क्रॉस लाईन आहे हिच्यावरती मी एक मार्क करेल आणि मार्क करून झाल्यानंतर तुमचं जे काही तुम्हाला मी सांगितलेलं आहे 2.5 इंच 3 इंचावरती तुम्ही मार्क करा आणि हे जे काही पॉईंट आहेत हे पॉईंट व्यवस्थित असे मिळवून घ्यायचे आहेत. तर बघा हा जो गळ्याकडचा पॉईंट आहे हा मिळवून झाल्यानंतर हा जो काही फिटिंग साईडकडचा जो पॉईंट आहे याला आपल्याला थोडं बाहेर जाऊ द्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने बाहेरच्या साईडने मार्क करून घ्यायचं. तर बाहेरच्या साईडने मार्क करून झाल्यानंतर आपल्याला इथून 1/2 इंचावरती एक मार्किंग करायचं. तर नवीन मुंडा तयार करून घ्यायचा आहे. तर बघा ही जी काही फिटिंग लाईन आहे इथून 1/2 इंचावरती मार्क केलं. मार्क करून झाल्यानंतर इथून आता आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित असं ही पट्टी ठेवून घ्यायची. तर तुम्हाला वरच्या साईडने ही पट्टी क्रॉस दिसत असेल तर ती बरोबर हा जो काही आपला खालचा पार्ट आहे याच्यानुसार व्यवस्थित मॅच करून ठेवून घ्यायची. तर अशी ठेवून झाल्यानंतर एक अशी क्रॉस लाईन ड्रॉ करा. क्रॉस लाईन ड्रॉ करून आता आपल्याला ही जी काही लाईन आहे गळ्याच्या बाजूची लाईन आहे ती लाईन मॅच करायची. तर बघा 5 इंचाला एक लाईन कमी इतकं इकडची लाईन आहे. तर सेम आपल्याला इथून हा टेप फिरवायचा आणि जिथं कुठं आपलं 5 इंचाला एक लाईन कमी इतकं अंतर मेजरमेंट येईल तिथं आपल्याला एक
मार्किंग करून घ्यायचं आहे। मार्किंग करून झाल्यानंतर इथून एक अशी लाईन ड्रॉ करा इथून, म्हणजेच की बघा इथं आपला बॉक्स तयार झालेला एक नवीन मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे। पद्धतीने नवीन आकार द्या मुंड्याला। तर ही मेथड का करायची, तर आपलं मुंड्यात जो काही प्रॉब्लेम येतो तर याच्यामुळे आपलं मुंड्यातले सगळे प्रॉब्लेम हे इथं सॉल्व्ह होऊन जातात। तर सेम आता ही पद्धत तुम्हाला फॉलो करून घ्यायची आहे। तुम्हाला इथपर्यंत कळलंच असेल। आता त्यानंतर आता आपल्याला इथं ज्या काही क्रीज पडतात या क्रीज आपल्याला कमी करून घ्यायच्या आहेत। तर इथं आपल्याला अर्धा इंचचा टक्स घ्यायचा। तर इथून पाव इंचावरती एक मार्किंग करा आणि इथून पाव इंचावरती मार्किंग करा। ही जी तुमची क्रॉस लाईनसाठी आपण मार्किंग केलेलं आहे त्या लाईनपासून आपल्याला वरती पाव इंच आणि खाली पाव इंचावरती एक मार्किंग करा, म्हणजे टोटल मिळून आपला अर्धा इंचाचा टक्स तयार होईल। ते प्रत्येक मापासाठी तुमचं सेम असेल। तुम्ही पाऊण इंचसुद्धा घेऊ शकतात, पण तुमची उंची कमी व्हायला नको याची पण सुद्धा काळजी घ्यायची आहे। आणि हा जो काही ॲपेक्स पॉईंट आहे आपला, तिथं हे दोघं पॉईंट मॅच करून घ्यायचे। तर बघा, तर जे काही आपलं कट होणार आहे ते व्यवस्थित कट करा। तर बघा इथपर्यंत पूर्ण मिळवून घ्या, इथपर्यंत जी आपली लास्ट एंडिंग लाईन आहे तिथपर्यंत। तर आता आपलं फ्रंट पार्ट हा ड्राफ्टिंग करून झालेला आहे। तर आता आपला आजचा व्हिडिओ हा खूप मोठा होईल ते आणि तुम्हाला बघायला सुद्धा बोर वाटेल। तर आजचा व्हिडिओ आपण इथं थांबून घेऊयात आणि याच्या पुढचं मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगते की कशा पद्धतीने याचं कटिंग करायचं आणि त्यानंतर कशा पद्धतीने आपल्याला बॅक पार्टवरती ठेवून मॅच करून एक्स्ट्रा जे काही आहे ते कट करून घ्यायचं। तर बघा आता आपलं इथून हे जे काही आहे हे सर्व आपलं कट होईल। तर मैत्रिणींनो, आपण हे जे काही मी ब्ल्यू पेनने जे काही मी असे लाईन्स केलेल्या आहेत हे आपलं कट होणार आहे। तर चला आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघून घेऊयात कटोरी कशी वाढवायची, आपल्याला आहे तसं ड्राफ्टिंग करून कटिंग कसं करायचं। तर बघा, आपण एकाच व्हिडिओमध्ये बघणं आपलं शक्य नाही। तर आपण जर का ऑफलाईन क्लास केला तर आपण एकच ब्लाऊज 4 ते 5 दिवस शिकत असतो, परंतु आपण फक्त 1 ते 1.5 तासाच्या व्हिडिओमध्ये आपण शिकून जातो। परंतु एकाच वेळेला जर का तुम्हाला 1-1.5 तासाचे व्हिडिओ जर का अपलोड केले तर तुम्हाला बघायला सुद्धा बोर वाटेल आणि बऱ्याच जणांना इतका वेळसुद्धा भेटत नसतो। त्याच्यामुळे इथपर्यंत तुम्ही सुद्धा ड्राफ्टिंग करून ठेवा आणि तुम्ही मला इंस्टाग्राम ID ला मेसेज किंवा DM करून फोटोसुद्धा शेअर करू शकतात। आणि आता बघा, तुम्ही बऱ्याचदा म्हणतात की आम्हाला इथं प्रॉब्लेम आला, तर बऱ्याचदा काय होतं की आम्हाला सुद्धा समजायला कन्फ्युजन होतं। तर तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला जिथं कुठं प्रॉब्लेम क्रिएट होतो त्याचा असा थोडासा 4-5 सेकंदाचा व्हिडिओ बनवा आणि तुम्ही व्हॉईस मेसेज करून किंवा तुम्ही मेसेज करून सांगू शकतात। इंस्टाग्राम ID सेम माझी ह्याच नावाने आहे, पाटील भाग्यश्री क्रिएशन म्हणून सेम हीच माझी ID आहे। तर तुम्ही नक्की जाऊन बघा आणि मला सांगू शकतात। मी तुमचं प्रश्नाचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल। तर तुम्ही आता जिथपर्यंत आपण शिकलो आहोत सेम या पद्धतीने तुम्ही एखादा पेपर घ्या, त्यावरती तुम्ही तुमचं माप किंवा कोणाचंही माप ट्राय करा। तुम्हाला मी चार्टसुद्धा शेअर केलेला आहे। तर आणि पहिले चार्टसुद्धा तुम्ही कशी यूज करायचे हे पण मी सांगितलेलं आहे। तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, त्याचसोबत चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचेल। व्हिडिओ जर का तुम्ही शेवटपर्यंत बघितलं असेल तर तुमच्या मनापासून आभार आहे आणि प्रत्येक व्हिडिओ तुम्ही असेच बघा आणि मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये खूप छान आणि सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करेल। तुम्हीसुद्धा तेवढा छान असा रिस्पॉन्स द्या, तेवढं सपोर्टसुद्धा करा, आणि मी पण तुम्हाला अशा काही चुकीच्या गोष्टी सांगणार नाही। आणि जर तुम्ही माझ्या कमेंट्स बघा, बऱ्याच जणींनी राजा राणी कोचिंगचे सुद्धा क्लासेस घेतलेले आहेत, त्यांचे सुद्धा कमेंट आलेल्या आहेत की ताई तुम्ही मराठीमध्ये सांगून खूप छान केलं, आम्हाला तिथं नाही समजलं तेवढं तुमच्या व्हिडिओमध्ये समजलेलं आहे। तर बघा, मी मराठीमध्ये सांगण्याचा तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करते, तुम्हीसुद्धा तेवढ्याच
सोप्या पद्धतीने समजण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्ही फक्त सांगू नका की हे किती घ्यायचं आणि कसं टाकायचं. तुम्हाला चार्ट्स मी दिलेले आहेत आणि कसं कटिंग करायचं हे सुद्धा. आपले 2 ब्लाऊज आता बघून झाले. आता आपण याचा पुढचा सेकंड पार्ट जो असेल तो बघूयात. कटिंग कसं करायचं, कटोरी कशी वाढवायची. तुम्ही सुद्धा एवढं ड्राफ्टिंग करा एका पेपरवरती आणि मला त्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करू शकतात. तर माझी इंस्टाग्राम ID मी तुम्हाला सांगितलेलीच आहे, तुम्ही जाऊन नक्की बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर मैत्रिणींनो, चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अशाच छान छान व्हिडिओमध्ये आपण भेटत राहूया.